लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। टर्म इन्शुरन्सचे 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने 50 वर्षीय शेतकऱ्याला कारमध्ये जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी गणेश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे। शनिवारी रात्री औसा तालुक्यातील वानवडा पाटी ते वानवडा रोड या निर्जन परिसरात रस्त्याच्या कडेला एक कार जाळलेल्या अवस्थेत आढळून आली। कारमध्ये एक मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोलीस तपासात ही घटना अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले। या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गोविंद किसन यादव, वय 50 असे असून ते औसा तालुक्यातील शेतकरी होते। शनिवारी रात्री ते लामदनी पाटी परिसरातून आपल्या घरी जात होते। पोलीस तपासात आरोपी म्हणून गणेश चव्हाण, फायनान्स कंपनीत काम करणारा कर्मचारी याचे नाव समोर आले आहे। गणेश मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गणेश चव्हाणने 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स घेतला होता। स्वतःचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करून इन्शुरन्सचे पैसे मिळवण्याचा त्याचा कट होता, मात्र स्वतः मरायचं टाळण्यासाठी त्याने दुसऱ्याच व्यक्तीचा बळी घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। शनिवारी रात्री गोविंद यादव हे दारूच्या नशेत असल्याचं आरोपीच्या लक्षात आलं। गणेशने गोड बोलून घरी सोडतो असं सांगत गोविंद यांना आपल्या कारमध्ये बसवलं। पुढे एका धाब्यावर कार थांबवून गोविंद यांना पुन्हा दारू पाजण्यात आली। उद्देश एकच होता, गोविंद पूर्णपणे शुद्धीवर राहू नयेत। दारूचा परिणाम झाल्यानंतर गोविंद यादव हे शुद्धीवर नव्हते। त्यानंतर गणेशने कार वानवाडा परिसरातील निर्जन रस्त्यावर नेली। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार गोविंद यांना सीट बेल्ट लावण्यात आला, कपड्याने त्यांना बांधून ठेवण्यात आलं। कारमध्ये माचिसच्या काड्या टाकण्यात आल्या, पेट्रोल टाकीचं झाकण उघडं ठेवण्यात आलं। यानंतर आरोपीने कारला आग लावली। आग लागल्यानंतर गोविंद यादव शुद्धीवर आले। त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तसेच कारचा हॉर्न वाजवला, मात्र परिसर निर्जन असल्याने कोणतीही मदत मिळू शकली नाही। काही वेळातच कार पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि गोविंद यादव यांचा कारमध्येच जळून मृत्यू झाला। हत्या केल्यानंतर गणेश चव्हाण घटनास्थळावरून पळून गेला। तो आधी खासगी बसने कोल्हापूर येथे गेला, त्यानंतर विजयदुर्ग येथे पोहोचला, मात्र तिथेही तो आपल्या मोबाईलवरून मैत्रिणींशी संपर्क साधत होता। पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनचा माग काढला। तपासादरम्यान आरोपीच्या एका मैत्रिणींपर्यंत पोलीस पोहोचले। त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे विजयदुर्गमधून गणेश चव्हाणला ताब्यात घेण्यात आलं। औसा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी गणेश चव्हाण याच्यावर भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांना संशय आहे की इतका नियोजनबद्ध कट आरोपीने एकट्याने रचला का? या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे। मित्रांनो, 1 कोटी रुपयांच्या लालसेपोटी एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला। ही घटना गुन्हेगारी वृत्ती किती टोकाला जाऊ शकते याचं भयावह उदाहरण असल्याचं पोलीस सांगत आहेत। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।